मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र. आज आपण चाललोय हरिश्चंद्रगड या ठिकाणी. सो लेटेस्ट मध्ये तरी आमच्या होमटाऊनला बदलापूरला आहे. आता इथून आम्हाला जायला नाही बोलता 3 तास तरी जातील. माशाच घाटात इथून जाणार आहे आम्ही. बघूया किती काय टाइम जातो आणि भेटूया तुम्हाला पुढे म्हणजे पुढचा सीन जेव्हा चालू होईल तेव्हा. मित्रांनो, आता आम्ही नाश्ता करायला थांबलोय एका हॉटेलमध्ये माशाल घाटाच्या आधी. आणि हा बघा आमचा उपऱ्या सूरज त्या कामाचा ना का आताचा समोर हावर यू फिलिंग ब्रो? Is missing his girlfriend? Yes bro, is it real? No. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आम्ही इथे येऊन पोहोचले पिंपळगाव जोगा डॅम जवळ. आमचे फोटो वगैरे पण काढून झालेत. जरा सनराईजचे इथे फोटो वगैरे मस्त मस्त काढलेत आणि त्याच तुम्ही समोर बघू शकता. तो पूर्ण हे आहे, तो हरिश्चंद्रगड आहे. आणि आता आपण एक 5 मिनिटात निघू, 5-1 मिनिटं तिथून आणि मग पायथ्यापर्यंत जाऊ. पायथ्याशी कसं काय त्याच्या पुढे तुम्हाला सांगू. आणि 2 मिनिटं मोरे दादा आपल्याला सांगेल इथून पब्लिक ट्रान्सपोर्टने कसं यायचं. तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने इथून तुम्ही कल्याणवरून तुम्हाला बसेस अवेलेबल आहेत. नाहीतर तुम्ही बदलापूरवरून मुरबाड तर्फे येऊ शकता. मुरबाड मार्गे मुरबाडवरून तुम्ही परत इथे येण्यासाठी खुबी फाटा असं खुबी फाटाला उतरू शकता किंवा तुम्ही खिरेश्वर गाव बोलून खिरेश्वरच्या मेन चौकापाशी उतरू शकता. तिथून तुम्हाला चालत वगैरे किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट जर अवेलेबल असेल तर डुक्कर गाडी वगैरे असते अवेलेबल. जीपने वगैरे तुम्ही जाऊ शकता. तर बरंच आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट जे असेल ते त्यानेच ट्राय करा यासोबत. साई बाबा आया हूं तेरे आगे तो बोल ना. ह्या 2 महान व्यक्तींना दुर्लक्ष करा आणि पुढे जाणून घ्या काय होते, कसं आपण बेस विलेजला पोहोचतोय. मित्रांनो, आपण त्या डॅमच्या इथून असं सरळ आलो त्याच रस्त्याने आणि मग इकडून आलो ह्या रस्त्यावरून. सो इथूनच आपल्याला ट्रेक चालू करायचा आहे. इथून वरतून असं जायचं आपल्याला. आणि इथं आपण आपल्या गाड्या पार्क केल्यात. तर पार्किंग अमाऊंट आता जेव्हा खाली आपण उतरू तेव्हा किती असेल ते सांगतो. आता फक्त गाडी लावायची, नंतर पार्किंग अमाऊंट द्यायची त्यांना. हरिश्चंद्र गडाला आम्ही खिरेश्वर मार्गाने भेट देणार होतो. बघायला गेले तर 5 मार्ग हरिश्चंद्र गडाकडे जातात, पण त्यातला सोपा मार्ग म्हणजे 2 मार्ग आहेत, एक खिरेश्वर आणि दुसरा द पांचाई. तर आपण चाललेलो खिरेश्वर मार्गाने. थोडंच पुढे चालत गेल्यानंतर आम्ही घेतला थोडा एक 15 मिनिटाचा ब्रेक. आणि ब्रेकमध्ये आम्ही करत होतो ही फालतूगिरी. बघत होतं की कोणाला किती जास्त डिप्स जातात असं काय बघत नव्हतं, पण तरी एक व्हिडिओ कशी येते ते आम्हाला बघायचं होतं म्हणून आम्ही मारतो डिप्स. आपण अर्धा पाऊण तास झाले वरती आले थोडं. आणि तिकडे बघू शकता तुम्ही जागेवरती मार्किंग केलेले आहेत. म्हणजे रस्ता तर चुकण्यासारखा नाही आहे जास्त. म्हणजे वेगवेगळे वाटा फुटले नाहीत. मार्किंग्स वगैरे बघा, तुम्हाला आरामशीर रस्ता समजेल, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. जागेवरती मार्किंग केलेले आहेत, तर ते मार्किंग बघूनच पुढे या. आणि लक्ष केंद्रित दुसरीकडे पण करायचं, म्हणजे मार्किंग वगैरे कुठे केले वगैरे. फक्त चालू नका, इकडे तिकडे बघत पण जा जंगलावरती, म्हणजे झाडां वगैरे वरती निशाण वगैरे केलेत की नाही. रस्त्यातून पुढे आलो आपण अजून. आणि हे इकडे असं पाण्याचं टाकं टाईप दिसतंय. छोटी पाण्याची टाकी असेल, आत माती वगैरे, पण जर ते आतून माती वगैरे काढली ते प्रॉपर छोटं पाण्याचं टाकं वाटतंय. आणि इथून पाणी थेंब थेंब फ्लो होत आहे. तर आपण ड्रिंकिंग वॉटर इथून फील करू शकतो असं ठेवून, जर जास्त गरज असली तर. सो चला जाऊया, चला पुढे. कॉल करा रे, माझ्याकडे नाही नंबर. त्याने 7व्यावरती फ्लॅग केलाय, त्याचा एक अटॅक झालाय. एक अटॅक झाला त्याचा, ते 4 अटॅक येतो, 2 अकाउंट त्याचे. 1.5 hourच्या ट्रॅक नंतर आपण येऊन पोहोचलो चेकपोस्ट जवळ, जिकडे 30 रुपीज पर पर्सन देऊन आपण निघालो पुढे. कुठून जायचं ना रे वरतून? कुठून जायचंय?
फॉलो द मार्किंग्स. तो चेकपोस्ट आपण पार केलाय. पर पर्सन 30 रुपीज घेते तिथून आपल्याकडनं. आणि त्याच्यानंतर 5 मिनिटावरती वरती आलोय. आता स्टेप चालू झालेत कोरलेले. अशी सपोर्ट साठी हे पण दिलेत. रॉड्स वगैरे लावले साईडला. पद्धतशीर काम आहे. आता इथून आपल्याला जायचंय वरती. अजून किती पर्सेंट बाकी आहे गड बघूया. तरी माझ्या अंदाजे 50% तरी अजून बाकी आहे. सो चला. आता वाजलेत 11:30 ऑलमोस्ट दुपारचे. आणि आपण या पॉइंट वरती पोहोचलोय. हे गुफा आहे ही इकडे. अशी नॅचरल गुफाच वाटते. आणि गुफेच्या साईडला बघू शकता बघा. ओ ये कचराच कचरा. आणि हा सूरज आमचा आराम करताना आणि तोंड लपवताना. सूरज, शो मी युअर फेस ब्रो. इट्स लुकिंग प्रिटी गुड. ओ ये गुड आहेत. अरे ते आता काय जाऊ दे, वाईट झालं. एवढ्या हाईट वरती आल्यावरची ताक प्यायला मजा होती. आहा. We are going to take all these good memories till our old age. डिसेंट आणि सिनेमॅटिक क्लिप संपूया आणि फालतूगिरी चालू करूया. आता पादा कोण पादा मुरे दादा तुम्हें हमारा नेता है. दाल भात खाता है. जय श्रीराम. आपण आता मंदिराजवळ येऊन पोचलोय. आणि आपल्याला हे औषधी चालू झाले. हा ते सांगू. आणि ते समोर बघू शकता ते मेन मंदिर आहे. तिथे आपण थोड्याच वेळात जाऊ. आता मला मिळालेल्या माहितीनुसार समोरचे तुम्ही तलाव बघताय, त्या तलावात आधीच्या काळात म्हणजे जे पूर्वीचे लोक होते त्या तलावात स्नान करत असत. समोरच्या प्रत्येक फ्रेममध्ये वेगवेगळ्या मूर्त्या होत्या. सध्या तरी त्या सर्व मूर्त्या हरिश्चंद्र मंदिराजवळ ठेवल्यात. मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची देखील पार्श्वभूमी आहे. तर हरिश्चंद्रगडाला 2-4 वर्षापूर्वींचं पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. 3,500 वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहूबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारांची नैसर्गिक संरक्षण लाभलेला हा हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. आदिवासी कोळी महादेव या समाजाकडून हा किल्ला मोगलांनी घेतला व त्यानंतर हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली. किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार रामजी भांगरे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे वडील होते. इंग्रजांनी 1818 हा किल्ला जिंकला. हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे. हरिश्चंद्रगडावरील लेण्यात चांगदेवांनी तपश्चर्या केली होती. मित्रांनो, हे समोर बघू शकता तुम्ही ते शंकराची पाण्यामध्ये पिंड आहे ना, तोच तो हा स्पॉट आहे. तिकडून ते हा मंदिर झाला की तसंच तुम्हाला खाली यायचं आहे. मग तुम्हाला हा स्पॉट भेटेल. आणि इकडे आज वीकेंड असल्यामुळे खूप गर्दी आहे. लोक पाण्यामध्ये आंघोळ वगैरे करतात, कसे पण उभे वगैरे राहतात पिंडाच्या बाजूला. पण थोडं डिसिप्लिन मेंटेन केली पाहिजे आपण. शंकराच्या पिंडीजवळ जे 4 वेगवेगळे स्तंभ आहेत, ज्यांच्यामधून 3 ढासळलेत आणि 1 शाबूत आहे, हे वेगवेगळ्या युगला रिप्रेझेंट करतात. 4 स्तंभांमधला एक स्तंभ जो शाबूत आहे तो कलयुगला रिप्रेझेंट करतो.
सो चला आता आपला नेक्स्ट प्लॅन असा आहे की आपल्याला जायचं आहे कोकण कडा आणि तिकडे करायचं आहे कॅम्प सेटअप. तर फायनली मित्रांनो आपण पोचलोय कोकण कड्याजवळ आणि इथेच आपला टेंट वगैरे सेटअप होणार आहे. नाईट आपण इथेच करणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तारामती पिकला जाऊन आपण सनराईज वगैरे बघणार आहे. सो आता हे बघा टेंट सेटअप चालू आहे. 2 मिनिट थांबा दाखवतो. मुळे स्माइल प्लीज. स्माइल. हा असा काहीसा व्ह्यू. इथे चंद्र आणि इथे सूर्य. वाव वाव. चल परत लाकडाला पण जायचं. चल. रात्रीच्या जेवणाला आपण करतोय मॅगी. मोहरे दादाच्या अध्यक्षाखाली. काय बोलतो सुमेध भाई? नको असं काय करत जाऊ मध्येच. वाईट झालं. मोहरे दादा 2 मिनिटं होईल का मॅगी? हा मसाला टाकायचं. बरोबर आहे भाई. मोहरे दादा चुकलास रे. कॉट 5 पत्ते दे त्याला. हा मॅगी झाली आहे. कशी आहे भाई? कशी आहे? आहा भाई बिर्याणीला फेल करते वाटतं मॅगी आज. बोललो ना म्हणून आटा म्हणून बोललो. मला फ्रेंच म्हणतात. चला मला पद्धतशीर अशी मॅगी झालेली आमची आणि आम्ही हे प्लेट वगैरे इकडूनच घेऊन आलो. इथे स्टॉल्स वगैरे आहेत. त्या स्टॉल्स वरती जाऊन विचारलं. 60 रुपयाला आम्हाला त्यांनी 6 प्लेट दिल्या आणि 50 रुपयाच्या लाकडं पण घेऊन आलो आम्ही तिथून. अजून काय रिक्वायरमेंट असेल तर ती लोक त्यांना विचारायचं. ते लोक प्रोव्हाइड करतात पण पैसे पण घेतात त्या हिशोबाने. सो काय गरज असते इथे सगळं म्हणजे सगळंच भेटू शकतं तुम्हाला. जेवण पासून सगळं टेंट वगैरे सगळं. सो तुम्ही तुमचा सेटअप करत असेल तर ठीक आहे. नाहीतर जर तुम्हाला जास्त पैसे खर्च करायचे असेल तर तुम्ही इथून पण करू शकता. सकाळ सकाळी उठून टेंट वगैरे आवरून आम्ही चाललो आता तारामती पिकला. सनराईज भेटेल की नाही सांगता नाही कारण का टेंट काढायला जरा लागला आम्हाला उशीर. सो चाललं हळूहळू. पुढे सनराईज होतो वाटतं. सनराईज भेटतो की नाही अंदाजा नाही मित्रांनो. हे बघा व्ह्यू बघा. हा रोहिदास. तारामती पीकवरनं आपल्याला मस्त व्ह्यू भेटत होता. जिकडून आपल्याला कोकण कडा सुद्धा दिसत होता जिकडे आपण कॅम्पिंग केली. हरिश्चंद्र मंदिर सुद्धा स्पष्ट दिसतोय तारामती पीकवरून.
मस्त गडाच्या टॉपवरती आल्यावरती तारामती पीकला आल्यावरती आम्ही नाश्ता करणार होतो ब्रेड आणि जामचा. जे नाश्ता करता करता आडजोड भांडणं चाललेली आमची, म्हणून मी जरा व्हॉइस ओव्हर केला आणि ओरिजिनल व्हॉइस काढला आहे. इकडे मयुरे दादा त्याचा खाऊ काढत नव्हता म्हणून यांची भांडणं चाललेली आणि आज सूरज बागामध्ये बास सही आहे. आणि आता शेवटी त्याला त्याचा खाऊ काढत लागलं आणि हारला तो. अरे तुम्ही काय अरे पूर्ण टॉपला आलोय आपण आणि आता झालंय सगळं एक्सप्लोर करून. तर डिसेंड करूया. तर जाताना वाट कशी काय, किती टाइम लागतो आपल्याला ते बघू आणि व्लॉग एंड करायला बघूया. उतरायला सुरुवात केली. चला पुढे गाडी धक्का. चल पुढे. जोरदार हवा चालू आहे. आवाज क्लिअर येत असेल की नाही माहिती नाही. हा नाईस नाईस. लेट्स मूव्ह गाईस. सो मित्रांनो, हा आमचा 2 दिवसाचा प्रवास तुम्हाला कसा आवडला आहे ते कमेंट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण का पुढे जे मी लाईक शेअर आणि सबस्क्राईब बोलणार आहे ते काहीतरी भलताच बोलणार आहे. सो त्या लाईक शेअर सबस्क्राईबकडे बघू लक्ष देऊ नका. आता जे मी बोलतो आहे ते करून टाका, लाईक शेअर आणि सबस्क्राईब. सो गो डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. आणि हे काहीशे सिनेमॅटिक शॉर्ट्स तुम्ही बघू शकता जे मी नाही रोहन दादा काढत होता. सो मी अपलोड करून टाकले याच्यावरती. तर मित्रांनो, आता आपण ब्लॉग इथेच एंड करतोय. आपला डिसिजन झालाय प्रॉपर लेवलला. जिकडे होतो जिथून चालू केलेले तिथे चालू आहे. तर आता ब्लॉग इथेच एंड करूया. तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू नका. परत कर काय करत होता. सो भेटूया नेक्स्ट ट्रेकला. जय हिंद, जय महाराष्ट्र.